हे काय म्हणाल आम्ही? काय बघतोय आम्ही? काय बघते मी? धोका धोका केलायस तू, आमच्याशी धोका केलायस, सुवर्णलक्ष्मीचा अपमान केलायस तू, सबूत खोटा ठरला तुझा मनोरमे, खोटा. नाही नाही बाबाजी, मी काहीच नाही केलं, ही माझी पण फसवणूक आहे. अगं सकू काय आहे? अहो नाही हो सासूबाई, काय नाही केलंस. काय नाही, झिंगरोबानं सिद्ध केलेल्या जलानं दाखवून दिलंय, यावर सोन्याचा मुलामा होता आणि पितळ उघड पडलंय. धोका धोका झिंगरोबा, धोका. बाबाजी बाबाजी. मामी खरी होती हो तुमची बातमी. पाप काय सकू? दिवा विजला. असा कसा विजला? अरे परमेश्वरा. अंबाबाई, विठुराया, काही अशुभ तर होणार नाहीये ना? अपमान, सुवर्णलक्ष्मीचा अपमान, झिंगरोबाचा अपमान, आमचा अपमान, समध्याचा अपमान केलाय तुम्ही. धिक्कार आहे तुमचा, धिक्कार आहे समध्यांचा. अरे 4 वेळा तरी सांगितलं होतं की नाही मी, सुवर्णलक्ष्मीला खोटं सोनं चालत नाही. मग का फसवलं? नरकात जाल र तुम्ही, समधी नरकात जाल. झाला तुमच्या या घराचा सत्यानाश आता सुरू झाला. कोपली, सुवर्णलक्ष्मी कोपली. आणि कुणामुळे झालंय? या सकूमुळे झालं. हे धोकेबाज आहे, एवढीशी पोरगी सखू धोकेबाज आहे. आणि मनोरमे, तू महामूर्ख, पितळ्याचं दागिने तिजोरीत ठेवतेस होय ग? मग काय घोबाड नाही तर राजहंस बसेल तिजोरीवर? धिक्कार धिक्कार तुमच्या समध्यांचा, धिक्कार. पापी आहात तुम्ही समधे, पापी. सत्यानाश होणार तुमचा. चल भैरू, निघ, आपल्याला नाही थांबायचं इथं. चल. बाबाजी बाबाजी थांबा. बाबाजी दया करा आमच्यावर. तुम्ही जाऊ नका, असं काहीतरी मार्ग दाखवा बाबाजी. जिथं सुवर्णलक्ष्मीचा अपमान होतो तिथं एक क्षणभरही थांबायचं नाही आम्हाला. धिक्कार आहे तुमचा समध्यांचा. रसा तळाला जाणार तुम्ही, सर्वनाश होणार तुमचा. भोगा आता तुमच्या कर्माची फळं. बाबाजी पाया पडते. बाबाजी ऐका तरी. बाबाजी या संकटात बाहेर. बाबाजी बाजूला. अतिरेक केलास तू. आता मी तुला सोडत नाही. अगं अवदस आहेस ग तू, अवदस आहेस. तुझ्या या फसवणुकीला कालच तरी क्षमा नाही. ही मनोरमा अपमान, दगा, धोका पचू शकत नाही. आज मी तुला दाखवते मी कोण आहे आणि कशी आहे ते. चुप. कुणालाही हाका मारायच्या नाहीत. आणि मध्ये कोणी पडलं ना तर नडीचा खोट घेईन एकेकाच्या. सगळ्यांनी बाजूला उभं राहायचं. बस तुला मी सोडत नाही. माझ्या गुरूंचा, महालक्ष्मी कुलदेवीचा अपमान करतेस तू, ते मी पचवून घेणार नाही. देगो, मुनीमजी, आत्ताच्या आत्ता सगळे दागिने व्यवस्थित तपासा. अरे तोंड काय बघताय, कामाला लागा. चला.
या. चांगला संकेत नाहीये हो हा. अगं पण उमा कसं शक्य आहे? आपण इथे आत बसलो आहोत, वारं सुद्धा नाहीये. आजपर्यंत कधीच असं झालं नव्हतं. माझ्या तर काळजात बसलं होतं. हा तर अपशकुनच आहे. हो ना सासूबाई? आई अंबाबाई, आमचं काय चुकलं का ग? कसला संकेत देतेस तू? विठुराया, अरे किती किती परीक्षा घेणार आहेस रे आमची. एक दिवस सुद्धा सुखाचा नाही का आमच्या नशिबात? माझ्या जीवाला अगदी घोर लागलाय. सखूवर काही संकट आलं नसेल ना? आई भगवती, हे जे काही असेल ते सगळं आम्ही सहन करू. आपल्या सखुल्याची झळ नको बसायला, एवढंच मागणं आहे आमचं. क्षमा करा मालकीनबाई, पण खरं सांगावंच लागेल हो. नाही म्हणजे हे दागिने खोटे आहेत हो. वरून सोन्याचा मुलामा आहे फक्त, आत पितळच हो. लटके बोललो तर लटकवून सोडा की हो. घोर नको म्हणून मी काही बोलले नाही सासूबाई. पण सखूच्या सासूबाई फारच फटकळ येतो. ते टोचून बोलतात. बोलायला कशाला हवं हो? मे हे केस उगीच पिकले नाहीत माझे. लग्नातच पारख केली होती त्या बाईची मी. म्हणूनच आतल्या आत काळजीनं झोरत होते मी. पण तुम्हा दोघांना घोर नको म्हणून मीही काही बोलत नव्हते. भारी गर्विष्ठ आणि लोभी वाटते ती मनोरमा. चुकलं का ग आपलं? तालेवार स्थळ म्हणून भुललो का आपण? नाही, मनोरमाबाईंनी लग्नात जेव्हा दागिन्यांची मागणी केली होती त्याच वेळेस आपण नकार द्यायला पाहिजे होता. पण देणारच होतो ना आपण. दादांनी दागिने दिले आणि आपलं मन बदललं. पण चुकलंच ते. आपण ज्याला सुदैव समजत होतो तेच दुर्दैव ठरलं. आपल्या कुवती बाहेरच्या सासरी आपण सखूची पाठवणी केली. आपलंच चुकलं. आणि आता काटे मात्र सखूला टोचता येतो. विठुराया, आई अंबाबाई, आता तुम्हीच रक्षण करा सखूचं.
खोटारडा आहे ग, खोटारडा आहे तुझा बाप. स्वतःला विठ्ठल भक्त म्हणवतो, भजन कीर्तन करतो आणि अशी अशी फसवणूक करतो आमची. मला सांग, का खोटे दागिने दिले? सांग मला. नाही हो सासूबाई, हे दागिने तर दादा आजोबांनी दिले आणि दादा आजोबा मला खोटे दागिने का देतील? अजो मालकीनबाई, माफ करा हो. नाही म्हणजे दादा आजोबा सज्जन माणूस हो. अहो महाजन आहेत ते, त्यांच्याकडून खोटे दागिने येणं म्हणजे शक्य नाही हो. म्हणजे म्हणजे हिचा बापच कारणीभूत आहे ना? त्यानेच बदललेत ना हे दागिने? नाही हो सासूबाई, नाही नाही नाही, माझा आप्पा असं कधीच करणार नाही. आणि कसं झालं का झालं मला खरंच माहिती नाही हो. माझे आप्पा खोटं बोलणार नाहीत, खोटं वागणार नाही, हे मी तुम्हाला शपथेवर सांगते, माझ्या विठुरायाची शपथ. वहिनी अहो, गप्पा बसा. विठुरायाची शपथ घेतेस? विठुरायाची? आणि तू मला सांगतेस विठ्ठल भक्तांची थोरवी? या वैष्णवांच्या दिंड्यांमध्ये माझ्या आयुष्याची दिंड निघाली आणि मुली दिगूच्या वडिलांइतका मोठा विठ्ठल भक्त अख्ख्या पंचक्रोशीत नव्हता. पण काय झालं? काय दिलं त्यांनी मला? भरजरीत रेशमी वस्त्रात गर्भ श्रीमंतात वाढलेले मी, माझ्यावर फाटके विटके कपडे घालण्याची वेळ आली. सुबत्ता, सुख, ऐश्वर्य सगळं गेलं. मी सोन्याने मडलेली होते, पार लंकेची पार्वती झाले मी. का? कारण संसारापेक्षा, प्रपंचापेक्षा तो विठ्ठल मोठा झाला त्यांच्यासाठी. घरदार, संसार सगळं गुलाल बुक्क्यासारखं उधळून कुठं निघून गेले. माझ्या आयुष्याची पार राख केली. कुणी? त्या विठ्ठलाने. पण मी हार मानली नाही. त्या दुर्दैवाच्या आणि नशिबाच्या छाताडावर बसून घोर कष्ट केले. आणि मग मी हा एवढा मोठा डोलारा उभा केला. रक्त शिंपडून ओसाड वाळवंटात नंदनवन फुलवलं. आणि तू नखाएवढी तरी आहेस का ग? आणि तू मला विठ्ठल भक्ताचा हवाला देतेस? या डोळ्यांनी जग बघितलंय मी. नकली मुखवटे टराटरा फाडलेत. तसाच तुझ्या बापाचा मुखवटा ओरबाडून काढते की नाही बघच. तुझ्याशी बेईमानी करतात. लग्नात मुलीला खोटे दागिने देतो, मग त्यापेक्षा जीव का नाही दिला त्याने? असल्याच बापाची लेक तू. खोटारडी आहेस तू, खोटारडी. प्रत्येक रमाई ऐक माझं. रमाई ऐक. शांत. सखूला मारू नकोस, शांत. हे बघ, दागिने नकली आहेत, ही लबाडीच आहे. पण मला सांग, ह्यात सखूचा काय दोष? तिला खरं खोटं कसं कळणार होतं? हे दागिने नकली असतील याची तिला कल्पना पण नसेल. मग तिला शिक्षा का? तिचा जीव तो केवढा. आणि रमाई, बाबा निघून गेलेत, तुझ्यावर खूप अन्याय झाला, हे खरंय, सगळं खरंय. पण म्हणून ती सगळी निराशा, तो सगळा राग तू सखूवर नको ना ग काढूस. काय बोललास? काय बोललास दिगू तू?
माझ्या आयुष्यातली निराशा, राग सगळं मी हिच्यावर काढतेय. हिची काहीच चूक नाही. मी हिला उगीच ओरडतेय. वा दिगू वा वा. दुर्दैव माझं, खरंच दुर्दैव माझं. बायकोच्या आहारी गेलेल्या असल्या मूर्ख मुलाचा माझ्या पोटी जन्म झाला, ज्याच्या भविष्यासाठी आपलं दुःख बाजूला सारून रक्ताचं पाणी केलं मी, आणि बायको आल्याबरोबर लगेच आईलाच शिकवायला लागलास. मलाच सांगतोस तू माझ्या आयुष्यातली निराशा मी हिच्यावर काढते म्हणून. याहून मोठं दुर्दैव ते काय असावं रे. रमाई, माझा म्हणण्याचा अर्थ नको, आता नको बोलूस. समजायचं ते सगळं समजून चुकलंय मला. पण दिगू, तू कितीही हिची बाजू घेतलीस ना, तर या सखूने आणि हिच्या आई बापाने आपल्याला फसवलंय हे सत्य आहे. आणि काय रे मला सांग, एवढी काय अवास्तव मागणी केली होती मी यांच्याकडे? वरदक्षिणा मागितली होती, हुंडा मागितला होता, काय मागितलं होतं मी? फक्त मुलीला अंगभर दागिने घाला एवढंच सांगितलं होतं ना. ऐपत नव्हती तर हिच्या बापाने स्पष्ट सांगायचं मला तसं. खरं बोलायला कसली आले लाज. आणि माझंही मन खूप मोठं आहे, दिली असती सूट. पण अशी फसवणूक केली आहे, दगा दिलाय, हे तुला योग्य वाटतंय काय रे? नेहमी न्यायाच्या गोष्टी करतोस ना तू, मग आता बोल ना, बोल. रमाई, दागिने नकली आहेत हे खरंय. आपल्या सगळ्यांनाच त्याचा धक्का बसलाय. राग आला हेही योग्यच, पण तुझे व्याही अशी लबाडी करतील असं वाटतं का तुला? तू जग पाहिलंयस ना रमाई. सखूच्या घरची माणसं किती साधी, प्रेमळ, सज्जन आणि सभ्य आहेत हे त्यांच्याकडे नुसतं पाहूनही कळतं. मग त्यांनी खरंच असं केलं असेल का, असा विचार यायला नको का आपल्या मनात? वा वा भाऊजी, अहो बघा बघा, दिगू केवढा मोठा झाला. अशी अक्कल तुम्हाला तरी आहे का? अगं तुला काय उत्तर द्यायचंय ते दिगूला दे ना. त्याचं बोलणं बिनतोड आहे म्हणून मला का त्यात गुंडाळतेस? आणि काय रे, ते सभ्य आणि मी आता जे बोलते ते असभ्य, असंच ना? हेच म्हणायचंय ना तुला? चल म्हण, चालेल मला. आणि तसंही माझ्या लेकी तुझ्या मतांना शून्य किंमत आहे. तुझ्यात ना तेवढी कुवतच नाही, ती पोचच नाहीये. सोन्याचे दागिने पितळी निघाले तरी तू माझ्याशीच वाद घालतोयस, माझ्यावरच आरोप करतोयस. चल, तुला जे वाटेल ना ते तू बोल. ठेच लागली ना की बरोबर येशील ताळ्यावर. मुनीमजी, आता मी काय सांगते ते करा. जी मालकीनबाई, जशी आपली आज्ञा. काय बघतेस काय अशी? नवऱ्यांनी बाजू घेतली म्हणून लगेच शेफारून जाऊ नकोस. या घरात माझाच शब्द शेवटचा असतो, याला कोण काही विचारत नाही. चल, हे जे खोटे दागिने आहेत ना ते अंगावर घाल. सासूबाई, ऐकायला येत नाही काय सांगितलं मी? ठीक आहे,
मीच घालते. कुणीही माझ्या कामात लक्ष द्यायचं नाही, कुणीही माझ्या आड यायचं नाही. आणि सखूचा पुळका घेऊन जो कोणी पुढे येईल ना त्याला या घरातनं हाकलून देईन मी. समजलं ना सगळ्यांना? लक्षात ठेवा. तालीवाक. ते खोटे दागिने पुन्हा का घालतायत सखूला? महामाईच्या डोक्यात कधी काय येईल हे ब्रह्मदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही. आपण फक्त बघायचं चुपचाप. अहो सासूबाई माझं ऐका ना. मी शपथ घेऊन सांगते, खरंच माझा आप्पा. ती कोडगी आणि निर्लज्ज मुलगी आहेस ग तू. तुझ्या आप्पांचं पितळ उघडं पडलं तरी सुद्धा आणाभाका घेतेस. आतापर्यंत सगळ्या चुका तुझ्या पदरात घातल्या, पण आता नाही. त्या माणिकाऐवजी तुझं दिकुशी लग्न लावून दिलं ना. आयुष्यात हीच मोठी चूक केली मी, पण आता ती चूक सुधारणार आहे मी. कळलं? सुधारण म्हणजे काय करणार आहेत सासूबाई?